मित्रांनो नमस्कार. बोल भाऊ शेतकरी अरविंद चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्याला आपल्या ज्योती तालुक्यामध्ये पीक विमा चालू होता आणि या पीक विमाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. आता हा लाभ का मिळाला नाही? कारण का हा ग्रामपंचायतची लापरवाहीमुळे आणि ग्रामपंचायतच्या या खराब सिस्टममुळे हा जो ऑनलाईन प्रणाली आहे, या ग्रामपंचायतचे जेवढेही आपले सरकार सेवा केंद्राचे सेतू चालक आहे, एकही ग्रामपंचायत मध्ये न बसता आणि शेतकऱ्यांना माहिती न देता, शेतकऱ्यांचा पीक विमा न भरता असा हा खूप मोठ्या प्रकारचा जो ग्रामपंचायत मध्ये जो आपले सरकार सेवा केंद्र आहे, यामध्ये अनेक ऑपरेटर असे आहेत जे शासनाकडून जी राज्य सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की बा सर्व आपले सरकार केंद्र हे जे प्रत्येक ग्रामपंचायत लेवलवर आपण देण्यात आलं आहे, यामधून नागरिकांना पीक विमा योजना असो, इन्कम दाखला असो, रहिवासी असो, कास्ट असो, आदिवासी असो, नॉन क्रिमिनल असो आणि वेगवेगळी योजना याच पोर्टलवरून महा ऑनलाईन आणि CSC हा प्रत्येक ग्रामपंचायतनं देण्यात आला आहे. परंतु अनेक जनतेंना माहिती नाही. या अनेक ग्रामपंचायतमध्ये हे आपले सरकार सेवा केंद्र चालक हे जे आहेत हे काम करत नाही. तर यासाठी नक्की तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जर काम करत नसतील तर नक्कीच तुम्ही ग्रामसभेमध्ये जा आणि आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन हे जे ग्रामपंचायत कॉम्प्युटर ऑपरेटर जे डाटा ऑपरेटर आहे यांना जॉब विचारा. यांचं ड्युटी आहे की प्रत्येक ग्रामपंचायत लेवलवर हे तुमचे सगळे प्रमाणपत्र हे फ्री मध्ये काढून द्यायचं आहे. निशुल्क तुम्हाला जो फक्त ऑनलाईनचा जो पेमेंट आहे एवढंच द्यायचं आहे आणि ग्रामपंचायत मध्ये त्यांचं नेमणूक यासाठीच करण्यात आलं आहे की त्यांनी हे सगळं सुविधा आणि हे सगळं कागदपत्रे प्रमाणपत्रे काढून द्यावा.